शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्र बघा ब्रेकिंग न्यूज समोर आलेलं आहे. तर शेतकरी मित्र बघा आता तुमची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण की शेतकरी मित्र बघा मंत्रिमंडळाच्या महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झाला असून बघा पी-एम किसान योजनांचा 21 हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनेतील बहुतांश हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्यात आज सकाळपासूनच सुरू झालेला आहे. म्हणजेच की शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस आज आहे. कारण की शेतकरी मित्र बघा सकाळपासूनच आता अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बघा नमो शेतकरी योजनेचे बघा ₹2000 जमा झाल्याची माहिती आता मिळत आहे. बघा शेतकरी मित्रांनो आता गेल्या आठवड्याभरापासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा चर्चा सुरू होत्या. परंतु आता बघा मंत्रिमंडळाच्या निर्णयानं या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे. सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे की शेतकरी मित्र बघा पैशाचं वाटप आता 3 टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे. बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्याला आज फायदा मिळणार आहे. तसेच बघा मंत्रिमंडळाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वात मोठी शेतकरी मित्रांनो बघा बातमी समोर आलेली आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो सरकारने ठराविक बँकेमध्ये आणि निवडक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे वितरण केले आहेत. हे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की बघा पैशाचं वाटप आता 3 टप्प्यामध्ये होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा आज सकाळपासूनच आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणे सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे बघा कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज ₹2000 जमा झाले आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता ज्या तुमचं यादीत पात्र शेतकऱ्याच्या यादीत नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळणार आहे. बघा आता दर 4 महिन्याला लाभ, पण यावेळी बघा अडचण का? तुम्हाला माहीतच आहे की शेतकरी मित्रांनो बघा पी-एम किसान योजनेचं बघा 19 नोव्हेंबर रोजी 21 हप्ता पी-एम किसानचे पैसे जमा झालेले आहे. आणि आता बघा नमो शेतकरी योजनांचे पैसे म्हणजे की साधारणपणे बघा दर 4 महिन्याला दिले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता बघा 4 महिने पूर्ण झाले असून सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होऊ लागलेले आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्वात बँकांमध्ये हे पैसे सरकारने सोडलेले नाहीत. का सोडलेले नाहीत? सर्वप्रथम बघा याचे कारण असे आहे की बघा मागील वेळ जेव्हा नमो शेतकरी आणि पी-एम किसानचे पैसे सोडले होते तेव्हा अनेक बँकेमध्ये ते बघा अडकून पडले होते. त्यामुळे शेतकरी मित्र बघा बँकेची अडचण आणि सरकारचा नवीन निर्णय अनेक बँकेकडे त्यांचे स्वतःचं सर्व्हर आणि आय-एफ-सी कोड नसल्यामुळे शेतकऱ्याला पैसे वेळेवर पोहोचू शकत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील वेळी पैशासाठी वाट पाहावी लागली. यामुळे सरकारने आता काही ठराविक बँकेमध्ये पैसे सोडण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. त्याचमुळे शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही सुद्धा नमो शेतकरी आणि पी-एम किसान योजनांचा हप्ता आता बघा शेतकरी मित्रांनो घ्यायचा असेल म्हणजे की ज्या शेतकऱ्याला बघा नमोचा हप्ता मिळाला नसेल आणि पी-एमचा हप्ता मिळाला असेल, लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा बँकेचे हे पैसे जमा झाले आहेत यांची यादी सरकारने स्वतः जाहीर केलेली आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. बघा तुमचं बँकेत यादीत नाव आहे का? आजच चेक करा. आज सकाळपासून बघा अर्थात बघा पी-एम किसानचे ₹2000 आता बघा शेतकरी मित्रांनो जमा झालेले आहे. आता नमो शेतकरी योजनांचे आता 2000 असे एकूण म्हणजे की शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या बँक खात्यात ₹4000 शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणे सुरू झालेले आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा पी-एम किसानचा 21 हप्ता जमा झालेला आहे. आता नमोचा सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की बघा तुमचं बँक सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये नाव आहे का? हे आम्हाला तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्र बघा आता यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आज डायरेक्ट पैसे मिळणार आहे. बघा आता कोणत्या बँकेमध्ये सरकारने हे पैसे सोडण्यात सांगितलं आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण की बघा काल संध्याकाळीच 12 जिल्ह्याची यादी महत्त्वाच्या 10 बँकांना देण्यात आलेली आहे. तुमचा जिल्हा या यादीत आहे का हे लगेच तुम्हाला तपासायचं आहे. तसेच बघा बँकेने सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत आज शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेच पाहिजे. त्यानुसार शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे SMS येऊ लागलेलं आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आता बघा तर कोणत्या बँकेत हे पैसे मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुमचा जिल्हा यादीत आहे का नाही हे तुम्हाला लक्षपूर्वक तपासायचं आहे. कारण की काही तासातच पैसे येण्याची शक्यता आहे. जर तुमचा जिल्हा सरकारने सांगितलेल्या या यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला अगदी काही तासात किंवा काही दिवसाभरात पैसे मिळू शकतात. फक्त तुम्ही कोणते बँक निवडलेले आहे आणि बघा आजसाठी कोणते जिल्हे निवडलेले आहे हे सुद्धा तुम्हाला बघावेच लागणार आहे. आता शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघा स्वतः आय-एफ-सी कोड नसते. बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला बघा बँकेत खातं या निवडलेल्या बँक अकाउंट नसेल अशा शेतकऱ्याला पैसे सुद्धा उशिरा मिळू शकतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता बघा आपण तुम्हाला आता यादीचं नाव सांगणार आहोत.
सर्वप्रथम आज कोणकोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे, हे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा. बघा, आता शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याचे HDFC बँकमध्ये खातं ओपन असेल, अशा शेतकऱ्यासाठी आज सकाळपासूनच डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याचे बघा HDFC बँकमध्ये खातं आहे, अशा शेतकऱ्याला आज सकाळपासून पैसे जमा होणे सुरू झालेले आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बघा महिंद्रा बँकमध्ये ज्या शेतकऱ्याचं खातं ओपन असेल, त्या शेतकऱ्यालासुद्धा आज सकाळपासून पैसे जमा झालेले आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो, काही महत्त्वाच्या बँका आहे. तसेच बघा आता महाराष्ट्र बँक, आता ज्या शेतकऱ्याचे महाराष्ट्र बँकमध्ये खातं असेल, अशा शेतकऱ्यासुद्धा आज सकाळपासून आता पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आणि बघा बँक ऑफ इंडिया आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, पुढची बँक म्हणजे की बँक ऑफ इंडिया. आता ज्या शेतकऱ्याचे बँक ऑफ इंडियामध्ये खातं ओपन असेल, त्या शेतकऱ्यालासुद्धा आता बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता हे महत्त्वाच्या स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा 12 बँक निवडूनचे नाव सांगितलेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो, ते कोणत्या बँक आहे बघा. सर्वप्रथम आपण तुम्हाला बँक सांगितली आहे. आता जी काय पुढची बँक आहे पोस्ट ऑफिस बँक. आता ज्या शेतकऱ्याचे पोस्ट ऑफिस बँकमध्ये खातं ओपन असेल, तर त्यांच्या खात्यातसुद्धा आज पैसे जमा होणार आहे. आणि सर्वात मोठी बँक म्हणजे की बघा स्टेट बँक ऑफ इंडिया. आता ज्या शेतकऱ्याचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं ओपन असेल, अशा शेतकऱ्यालासुद्धा पैसे मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा जिल्हा मध्यवर्ती बँकसुद्धा आहे. आता जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये सुद्धा शेतकऱ्याचं खातं ओपन असेल, त्यांच्या खात्यातसुद्धा आज पैसे डायरेक्ट जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. त्याचप्रमाणे कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, काही संस्था बँक आहे आणि काही खाजगी बँकसुद्धा आहे, त्यांच्या खात्यातसुद्धा पैसे जमा होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार आहे लक्षपूर्वक आहे का? सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जेवढे काय तुम्हाला जिल्हे सांगितलं, त्या जिल्ह्यात आज 100% तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही, तुम्ही व्हिडिओला लाईक करून नक्की कळवा. धन्यवाद.